हाय हॅलो नमस्कार। तर एस एस मेकअप स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेचा सुंदर असा मेकअप, त्यानंतरचं शूट आणि खूप सारी धमाल। चला तर मग स्टार्ट करूयात। तर आता मी इथे वेट वाईपने फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर स्किन प्रिपेअर करून मी आता करेक्शन करते आहे। आणि या मेकअपसाठी मी कुठलेही ब्रँडेड कुठलेही लक्झरी प्रोडक्ट आता यूज केलेले नाही आहेत। तर मीडियम रेंजच्या प्रोडक्टनी मी सगळा मेकअप केलेला आहे। तर असं अजिबात नाही आहे की चांगल्या प्रोडक्टनीच चांगला मेकअप करता येतो। आपल्याकडे छान टेक्निक असेल तर आपण कुठल्याही प्रोडक्टवरती छान मेकअप नक्कीच करू शकतो। आणि करेक्शन नंतर मी आता इथे बेस करून घेते आणि बेससाठी मी PACचं फाउंडेशन इथे यूज केलेला आहे। आणि हा जो मेकअप आहे तो फक्त शूटसाठीचा मेकअप नाही आहे। तर तुम्ही आता इथे बघत असाल तर सगळे स्टुडंट्स बसलेले आहेत आणि स्टुडंट्ससाठीचा डेमो हा आहे। तर ॲक्च्युली क्लासमध्ये डेमो होता आणि म्हटलं हे ट्युटोरियल तुमच्याशी देखील शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खास तुमच्यासाठी। सो बेस नंतर मी आता आय मेकअप करते आहे आणि आय मेकअपमध्ये सुद्धा अगदी मी न्यूड शेड सगळ्या वापरलेल्या आहेत आणि सटल असा मेकअप इथे केलेला आहे। कारण वटपौर्णिमा लुकसाठी आपल्याला असाच आय मेकअप हवा होता। सो अगदीच लुकला शोभेल असा आय मेकअप अगदी न्यूड असा केलेला आहे। त्यानंतर आता मी इथे आयब्रो डिफाईन करते आहे आणि डिफाईन झाल्यानंतर आता आपण लायनर लावतो आहे आणि लायनर डिफाईन त्यानंतर काजळ अशा पद्धतीने आपला आय मेकअप आता इथे डन झालेला आहे। त्यानंतर आपण आता कंटूर करतो आहे। तर कंटूर आणि ब्लश हा असा प्रकार आहे जो शेपच्या अकॉर्डिंग केला जातो। फेसचा जसा शेप आहे तसं कंटूर आणि ब्लशचं टेक्निकसुद्धा चेंज होतं, शेप देखील चेंज होतो। तर तुम्हालासुद्धा शेप वाईज जर ब्लश कंटूर आणि अशा खूप साऱ्या टेक्निक शिकायच्या असतील तर आपली न्यू बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता। तर आपली मेकअपची न्यू बॅच स्टार्ट होती आहे लवकरच, त्याचे ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत। एन्क्वायरीजसाठी मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला पाठवत आहे। सो ते तुम्ही नक्कीच चेक करा। त्यानंतर आपण आत्ता इथे लिपस्टिक लावतो आहे। तर लिपस्टिक लावण्याआधी मी आधी लिप लाईन करून घेते आणि नंतर ही अशी लिपस्टिक आपण लावलेली आहे आणि हा शेड बघा किती सुंदर दिसतो आहे। तर ह्या लुकला ही लिपस्टिक शेड कशी दिसते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। नंतर मी हायलायटिंग करते आहे। तर एका शूटसाठी फक्त मेकअप ही गोष्ट पुरेशी नसते, तर अजूनही खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या 45 डेजच्या डिप्लोमा कोर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो। इथे आता साडी ड्रेपिंग सुरू आहे, तर साडी ड्रेपिंग हे सुद्धा आपल्या बॅचमध्ये इन्क्लूड आहे। 45 डेजमध्ये साडी ड्रेपिंग, मेकअप, हेअरस्टायलिंग ह्या सगळ्या गोष्टी कवर केल्या जातात। तर इथे आता साडी ड्रेपिंग झाल्यानंतरही अजून बऱ्याच गोष्टी आहेत। हेअरस्टाईल आधीच झालेली होती पण अजून उरलेल्या ज्या गोष्टी होत्या ब्रॉचेस लावणं वगैरे तर ते सगळं आता इथे करत आहेत। सो आता इथे ज्वेलरी सेटिंग सुरू आहे। तर हेअरस्टाईल पण मागून बघू शकता तुम्ही, छान अशी हेअरस्टाईल केलेली आहे। सुंदर असा मेकअप, छान हेअरस्टाईल, ड्रेपिंग ह्या सगळ्या गोष्टींनी एक लूक तयार होतो। सो त्यानंतर आम्ही लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि इथे आता सगळेजणं शूटची तयारी करत आहेत। फोटोग्राफर आलेले आहेत आणि ते आता सेट लावत आहेत सगळा। सो ही जी तयारी असते शूटच्या अगोदर याची पण खूप मेहनत आहे। आणि हा बघा वटवृक्ष हा खूप जुना आहे। आधी तर आम्हाला लोकेशनच भेटत नव्हतं, आम्हाला असा वटवृक्ष हवा होता ज्याच्या भोवती कट्टा असेल आणि हे लोकेशन आम्ही खूप शोधत होतो। तर आमच्या जवळपासच्या एरियात कुठेच आम्हाला भेटलं नाही, तर खूप लेट भेटलं पण छान भेटलं। या गोष्टीचा आनंद तर खूपच होता, कारण ही जी मेकअपसाठीची मेहनत आम्ही घेतली आणि शूटसाठीची जी मेहनत होती, हा वटवृक्ष आणि हे लोकेशन बघून खूप आनंद झाला की आता शूट छान भेटेल म्हणून। आणि ही जी मुलगी होती म्हणजे मॉडेल होती ती तर अनमॅरिड होती। सो तिला पूजेची वगैरे काही जास्त माहिती नव्हती। सो तिला ते शिकवत आम्ही हे सगळं करत होतो। तर त्यात पण खूप मजा येत होती की शिकवत ह्या सगळ्या गोष्टी करणं। सो खूप धमाल केली आम्ही आणि अशा पद्धतीने आमचं शूट आम्ही करत होतो। तर मॉडेलचा हा पूर्ण झालेला लूक तर तुम्ही बघितलाच आहे। सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही आपली मॉडेल कशी दिसते आणि आमचं शूट आणि आमची ही खूप सारी धमाल तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू सो मच गाईज, बाय बाय।